नमस्कार. आजचा आपला विषय आहे मन आणि सुखदुःख विचार. जगामध्ये प्रत्येकाला सुख हवं असतं. प्रत्येकजण सुख मिळवण्याचा प्रयत्न करत असतं, आयुष्यभर त्याच्यासाठी धडपड करत असतं. अर्थात प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी असते. कोणाला कोणत्या गोष्टीत सुख वाटेल, आनंद वाटेल असं सांगता येत नाही आपल्याला. काही जणांना धन, संपत्ती, वैभव हे जमा करण्यामध्ये किंवा पैसा धन मिळालं की आपण सुखी झालो असं वाटतं. काही जण आपलं सुख आपल्या कुटुंबामध्ये किंवा जवळच्या व्यक्तींच्या सहवासात शोधत असतात. काही जण आपल्या कामामध्ये सुख शोधतात किंवा आपलं ठरलेलं ध्येय प्राप्त केलं की काही जणांना सुख वाटतं. असं प्रत्येक जणाच्या कल्पना सुखाच्या वेगवेगळ्या असतात. पण मग नक्की काहीतरी सुखाची एक व्याख्या असेल की नाही? तर सुखाची व्याख्या जर करायची झाली, म्हणजे भगवद्गीतेतही ही व्याख्या केलेली आहे की अप्राप्ताची प्राप्ती झाली की मनामध्ये एक प्रकारचे प्रसन्नतेची भावना निर्माण होते, आनंदाची भावना निर्माण होते आणि त्याला आपण सुख असं एक नाव देतो. आणि अर्थातच दुःख म्हणजे जेव्हा काही प्रतिकूल परिस्थिती, वस्तू, व्यक्ती आपल्याला प्राप्त होते की जी नको वाटते आपल्याला, तेव्हा मनामध्ये एक प्रकारची खेदाची भावना निर्माण होते. त्याला आपण दुःख असं नाव देतो. पण तसं जर पाहायला गेलं तर वास्तवात दुःख असं नाहीच आहे काही. म्हणजे दुःख ही गोष्ट अस्तित्वातच नाही आहे. सुख अस्तित्वात आहे पण दुःख अस्तित्वात नाही आहे. मग दुःख म्हणजे काय? तर सुखाचा अभाव असला की त्याला आपण दुःख म्हणतो. सुख मिळालं नाही म्हणजे मी दुःखी झालो असं आपल्या मनात विचार येतो किंवा आपली अशी एक धारणा असते. म्हणजे कसं की जसं आकाशात सूर्य असतो, अगदी सृष्टीच्या आधीपासून, सृष्टी निर्माण होण्याच्या आधीपासून सूर्याची आकाशात असतोच सूर्य आणि तो कायम प्रकाश देत असतो. असं कधीच होत नाही की सूर्यप्रकाश देत नाही. पण आपल्याला माहिती आहे, आपण भूगोलामध्ये शिकलोय की पृथ्वी ही सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असते आणि त्याच्यामुळे काही काळ आपल्याला तो सूर्य आपल्या डोळ्यांना दिसत नाही. तो असतो पण आपल्याला दिसत नाही. आणि मग तेव्हा आपण म्हणतो की अंधार झाला किंवा रात्र झाली, सूर्य मावळला. म्हणजे खरं तर असं नसून सूर्य आहे, प्रकाश आहे, पण केवळ आपल्याला तो मिळत नाही म्हणून आपण म्हणतो अंधार झाला. तसंच दुःखाचं आहे की दुःख अस्तित्वातच नाही आहे. जसा अंधार नावाची गोष्ट अस्तित्वात नाही आहे, पण प्रकाश जेव्हा दिसला नाही आपल्याला की आपण अंधार झाला म्हणतो. तसं दुःख असं आहे की सुख मिळालं नाही की दुःख झालं असं आपण म्हणतो. आता सुख हे मग आहे कुठे नेमकं? तर हे सुख आपल्या आतच आहे, आपल्या अंतःकरणात आहे आणि आपण ते बाहेरच्या जगात शोधत असतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला ते खरं म्हणजे लवकर सापडत नाही सुख. ही आपली एक मोठी चूक आहे की आपण प्रपंचात सुख शोधत असतो. एक सुभाषित आहे या बाबतीत, सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो दधाती इति कुबुद्धिरेषा. म्हणजे आपलं सुख म्हणा, दुःख म्हणा, हे आपण दुसऱ्यावर अवलंबून ठेवतो. कुणीतरी मला दुःखी केला असं आपण म्हणतो. पण खरी गोष्ट तशी नसून आपणच आपल्याला सुखी मानत असतो किंवा आपणच आपल्याला दुःखी मानत असतो. कारण सुख आणि दुःख ही मनाची निर्मिती आहे. या ज्या भावना आहेत, सुख आणि दुःख, या मनात आपल्या उत्पन्न होतात आणि मग आपण ठरवतो. म्हणजे कसं की एखादी गोष्ट आपल्या डोळ्यांना दिसते. आपल्याला माहिती आहे की माणसाला 5 ज्ञानेंद्रिय आहेत. डोळे, कान, नाक, त्वचा आणि रसना म्हणजे जीभ, आणि त्यांचे विषय आहेत, रूप, रस, गंध वगैरे असे. मग काय होतं की ज्ञानेंद्रियांचा विषयाशी संबंध येतो किंवा संयोग होतो. म्हणजे काय होतं की एखादी गोष्ट आपल्या डोळ्याला दिसते, एखादी वस्तू असेल, व्यक्ती असेल, काही असेल, आणि मग ती एकतर ती गोष्ट आपल्याला हवीशी वाटते किंवा नकोशी वाटते, प्रिय वाटते किंवा अप्रिय वाटते. जर ती गोष्ट आपल्याला प्रिय वाटली, आता हे प्रिय कुणाला वाटते आपल्याला, म्हणजे तर आपल्या मनाला वाटते.
की ही गोष्ट मला हवी आहे आणि ही गोष्ट मिळाली तर मला आनंद होईल, मला सुख मिळेल, असं जेव्हा आपल्या मनाला वाटतं तेव्हा ते आपल्या बुद्धीकडे हट्ट धरतं की मला ही गोष्ट हवी आहे, कारण मला त्यापासून आनंद मिळणार आहे. बुद्धीला हे सांगितल्यानंतर खरं म्हणजे बुद्धी विचार करते की ही गोष्ट खरंच आपल्याला मिळवता येणं शक्य आहे का, किंवा ही गोष्ट मिळण्यात आपलं हित कल्याण आहे का, किंवा खरंच आपल्याला आनंद वाटणार आहे का ही गोष्ट मिळवल्यावर. पण सुख आपलं मन जे आहे ते बुद्धीला एवढं विचारच करू देत नाही. मन खूप हट्टी असतं, चंचल असतं आणि अतिशय बलवान सामर्थ्यशाली असतं. अर्जुनाने भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायात मनाचं वर्णन करताना म्हणलंय, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहं निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. म्हणजे मनाला ताब्यात ठेवणं म्हणजे जणू काही वाऱ्याला मुठीत धरून ठेवण्यासारखं अशक्यप्राय गोष्ट आहे ही. तर मनाची शक्ती खूप असते. जसं मन सांगेल तसं आपण वागत असतो. खरं तर बुद्धीने विचार करायला आणि तसं वागायला पाहिजे, पण मन इतकं हट्टी आहे, दुराग्रही आहे आणि त्याच्यात सामर्थ्य इतकं आहे की त्या बुद्धीला आणि आपल्या सगळ्या इंद्रियांना सुद्धा आपल्याबरोबर खेचून नेतं. मग ते बुद्धीला तेवढा विचार करू देत नाही आणि इतका हट्ट धरतं, बुद्धीलाही आपल्याबरोबर त्या वस्तूकडे ओढून नेतं. मग बुद्धी बिचारी शरण जाते आपल्या मनाला आणि विचार करते की हवी आता ही गोष्ट, काय करणार, मग ती कशी मिळवता येईल याचा विचार करते. आपल्या कर्मेंद्रियांना म्हणजे हात पाय असतील त्यांना तशी आज्ञा देते की अशी अशी हालचाल करा आणि ती वस्तू मिळवण्याचा प्रयत्न करा. मग ती वस्तू आपल्याला म्हणजे मिळते किंवा आपण ती मिळवतो प्रयत्नपूर्वक आणि मग आपण म्हणतो की आता मला आनंद झाला किंवा मला सुख प्राप्त झालं. म्हणजेच सुख मिळणं किंवा दुःखी वाटणं हे सगळं आपल्या मनावर अवलंबून असतं. मग असं असताना आपल्याच मनावर जर हे सुख दुःख अवलंबून आहे तर मिळत का नाही ते आपल्याला? इतकं आपण प्रयत्न करत असतो पण नाही मिळत कधी. कारण काय आहे की जीवनाचं जर स्वरूप पाहायला गेलं तर कुणालाही या जगात निर्भेळ असं सुख कधी मिळालेलं नाहीये. अगदी देवांची सुद्धा यातनं सुटका झालेली नाहीये. कारण हे सुख जे आहे ते स्थलसापेक्ष, कालसापेक्ष आणि व्यक्तिसापेक्ष असं आहे. व्यक्तिसापेक्ष म्हणजे काय की एखाद्या गोष्टीत एखाद्या माणसाला सुख मिळतं पण तीच गोष्ट दुसऱ्या माणसासाठी दुःखदायक ठरते. जसं खेळांच्या स्पर्धा घेतल्या जातात, 2 गट असतात, एक गट जिंकतो एक गट हरतो. मग जो जिंकतो त्याला खूप आनंद मिळतो, पण त्याचं जिंकणं ही त्याच्यासाठी जी आनंदाची गोष्ट आहे तीच दुसऱ्या गटासाठी दुःखाची गोष्ट ठरते. किंवा एखादी व्यक्ती म्हणते की पहाटे उठून तुम्ही टेकडी चढून जाल आणि तिथनं सूर्योदय वगैरे बघा, खूप छान वाटतं, मनाला अतिशय आनंद समाधान मिळतं, पूर्ण दिवसभराची ऊर्जा आपल्याला त्यातनं मिळते. दुसरी एखादी व्यक्ती म्हणेल काय ते पहाटे उठून टेकडीवर वगैरे चढायचा व्यायाम करायचा आहे, त्यापेक्षा 8 वाजेपर्यंत एकदा झोपून बघा किंवा बिछाण्यात लोळून बघा, खूप याच्यापेक्षा खूप जास्त सुख वाटतं. म्हणजे हे व्यक्तिसापेक्ष आहे सुख. हे कालसापेक्ष आहे. म्हणजे काय की एखाद्या गोष्टीत ती गोष्ट मिळाली की आपल्याला खूप आनंद होतो, पण कालांतराने त्या वस्तूची, त्या व्यक्तीची, त्या परिस्थितीची आपल्याला इतकी सवय होते असण्याची की त्याच्यात पहिल्या इतका आनंद आपल्याला वाटेनासा होतो आणि आपण आणखीन दुसऱ्या गोष्टीत कुठेतरी आनंद शोधायला लागतो. मग असं हे सुख आहे तरी आपण परत त्याच्या मागे धावतोच आहोत, पण हे आपल्याला मिळत नाही. देवतांचं जर उदाहरण घ्यायचं तर प्रभू रामचंद्रांचं जर जीवनचरित्र आपण पाहिलं तर त्यांना सुद्धा हे निर्भेळ सुख आयुष्यात कधी मिळालेलं नाहीये. खरं म्हणजे प्रभू रामचंद्र दशरथ राजाचे पुत्र होते, राजपुत्र होते, सगळी सुख त्यांच्या पायाशी लोळण घेत होती. आता उद्या राज्याभिषेक होणार होता त्यांचा, पण नेमकं त्याच वेळेस त्यांना माता कैकेयीमुळे म्हणा किंवा तिचं दशरथ राजाला दिलेल्या त्या वचनामुळे, दशरथ राजाने तिला वचन दिलं होतं की तू जे मागशील ते मी तुला देईन, आणि त्याच्यामुळे प्रभू रामचंद्रांना वनवासात जायला लागलं. तेव्हा कैकेयीचा पुत्र जो भरत तो तिथे नव्हता. त्याला खरं म्हणजे ही गोष्ट आवडलेली नव्हती.
पण तरी प्रभू रामचंद्रांनी मात्र त्याच्या बाबतीत कोणतंही तक्रार केली नाही किंवा मनात त्याचं दुःखही केलं नाही आणि ते वनवासाला निघून गेले. तसंच सीतामाईसारखी सर्वगुण संपन्न पत्नी त्यांना लाभली होती. तिचाही विरह त्यांना आयुष्यभर सहन करायला लागला होता. आपल्या पुत्रांपासनं दूर राहायला लागलं होतं. असे अनेक दुःख त्यांच्याही वाट्याला आली होती. त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णांचं जर चरित्र आपण पाहिलं तर जन्मल्याबरोबरच जन्मतःच आईवडिलांचा वियोग झाला होता. त्याच्यानंतर ज्या गोकुळामध्ये ते लहानाचे मोठे झाले होते ते गोकुळ त्यांना सोडून द्यायला लागलं होतं. आयुष्यामध्ये कधीही राजे पण त्यांना उपभोगता आलेला आपल्याला माहिती नाही आहे. आणि आयुष्याच्या अगदी शेवटच्या काळात सुद्धा आपली कुळातली माणसं एकाच कुटुंबातली माणसं एकमेकांची हिंसा करताना मारामारी करताना आपापसात हे त्यांना पाहायला लागलं होतं. संपूर्ण कुळाचा नाश आपल्या डोळ्यांनी झालेला भगवान श्रीकृष्णांना पाहायला लागला होता. म्हणजे थोडक्यात काय, अपूर्णता हे जीवनाचं सत्य स्वरूप आहे. कुणालाच इथे पूर्ण सुख कधी लाभत नाही. समर्थ रामदासांनी ठामपणे मनोबोधात ही गोष्ट सांगितली आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता तरी आपण म्हणजे या सगळ्या गोष्टी वाचतो, पुराणातल्या गोष्टी ऐकतो, अनेक आयुष्यामध्ये अनुभव घेतो आणि तरीसुद्धा सुखाच्या मागे लागणं काय आपण सोडत नाही. आता हे सुख म्हणलं ते नेमकं काय आहे, तर या सुखाचे सुद्धा 3 प्रकार आहेत. भगवद्गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात, सुखं त्विदानीं त्रिविधम शृणु मे भरतर्षभ. सुखाचे सात्विक सुख, राजस सुख आणि तामस सुख असे 3 प्रकार भगवंतांनी सांगितलेले आहेत. आणि या तिन्हीचं वर्णनसुद्धा केलेलं आहे. सात्विक सुखाची व्याख्या त्यांनी केली आहे, यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. हे जे सात्विक सुख आहे ते आरंभी विषासारखं वाटतं, पण परिणामी मात्र अमृता इतकंच गोड वाटतं असं म्हटलेलं आहे. तर असं का, हे सात्विक सुख म्हणजे थोडक्यात पारमार्थिक सुख किंवा परमात्म्याची प्राप्ती झाल्यावर मिळणारं सुख, आत्मसुख म्हटलं तरी चालेल त्याला. मग हे सुख जर मिळवायचं असेल तर आपल्या देहाला अनेक कष्ट सोसायला लागतात, अनेक गोष्टींचा त्याग आपल्याला करायला लागतो, मनावर इंद्रियांवर प्रचंड संयम ठेवायला लागतो, संसारातली आसक्ती पूर्णपणे नष्ट करायला लागते. त्याच्यामुळे सुरुवातीला याला विषासारखं म्हटलंय की इतकं कष्टप्रद असतं की असं वाटतं नको जाऊ दे, ते सुख नाही मिळालं तरी चालेल, पण इतकं मी या सगळ्या गोष्टींचा त्याग नाही करू शकत. तर याला सात्विक सुख का म्हटलंय की एकदा हे मिळालं इतके कष्ट सहन करून की ते मात्र निरंतर आपल्यामध्ये राहतं. हे सुख असं आहे की जे कोणी आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही, म्हणून याला सात्विक सुख म्हटलंय. भगवंतांशी संबंधित असल्यामुळे याला सात्विक असं म्हटलेलं आहे. दुसऱ्या सुखाचा प्रकार आहे राजस सुख. विषयेंद्रिय संयोगाद्यत्तदग्रे मृतोपमम परिणामे विषमिव तत्सुखम राजसंस्कृतम. हे राजस सुख जे आहे म्हणजे सांसारिक सुख, संसारातल्या गोष्टींपासून व्यक्तिवस्तूंपासून मिळणारं सुख, याला भगवंतांनी म्हटलं की हे आधी अमृताप्रमाणे वाटतं पण याचा शेवट मात्र दुःखामध्ये होतो. आता असं का म्हटलंय, कारण हे प्रकृतीपासून मिळणारं सुख आहे. सुख दुःख या दोन्ही भावना प्रकृतीपासून उत्पन्न होणाऱ्या आहेत. मग ही प्रकृतीच स्वतः अनित्य आहे, क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे. भगवद्गीतेमध्ये या संसाराला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिलेली आहे. अश्वत्थ याचा अर्थच असा आहे की आज आहे पण उद्या नसणार आहे. मग ही प्रकृतीत जर इतकी क्षणभंगूर आहे तर त्याच्यापासून उत्पन्न झालेलं सुखसुद्धा तसंच असणार, ते कायम टिकणं शक्यच नाही आहे. तसंच हे राजस सुख असतं.
आता विषयेंद्रिय संयोगात म्हणजे जेव्हा आपल्या ज्ञानेंद्रियांचा विषयांशी संयोग होतो तेव्हा त्यापासून मिळणारं हे सुख आहे. जसं मगाशी सांगितलं की डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, जिभेनी आपल्याला चव कळते. मग हेच जर व्यवहारातलं रोजचं उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या माणसाला जेवणात गोड पदार्थ खूप आवडतात, त्याला अगदी आनंद होतो, खूप जिलब्या खाल्ल्या, श्रीखंड खाल्लं, आवडतं जेवण त्याला. म्हणजे त्याला सुरुवातीला ते खाताना खूप सुख मिळतं, सुरुवातीला अमृतासारखं वाटतं. पण अतिरिक्त प्रमाणात हे गोड पदार्थ खाल्ले की काय होतं माहिती आहे आपल्याला, ठरलेली कामं जेवणानंतर होऊच शकत नाहीत, आळस येतो, शरीर जड होतं, झोप येते. ज्यांना काही मधुमेहासारखे आजार आहेत ते आजार शरीरामध्ये बळावतात. म्हणजे याचा शेवट परिणाम काय होतो, थोडासा दुःखदायकच होतो. तर असं हे राजस सुख आहे, क्षणभंगूर आणि अनित्य असं आहे. त्याच्यानंतर तामस सुख यदग्रे चानुबंधेच सुखम मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थम तत्तामसमुदावतम असं म्हटलं. हे तामस सुख मुळे उत्पन्नच कशातनं होतं तर झोप, निद्रा म्हणजे झोप, आळस आणि प्रमाद. प्रमाद म्हणजे शास्त्र मर्यादा किंवा लोकमर्यादेच्या अनुसार न वागणं, त्याच्या निषिद्ध काहीतरी वर्तन करणं. मग हे जे तामस सुख आहे ते अशा वाईट गोष्टींपासूनच उत्पन्न होतं. त्याच्यामुळे ते उपभोगताना सुद्धा आनंद मिळत नाही आणि त्याचा परिणामसुद्धा अगदी विषासारखा वाईट होतो. म्हणजे आपण पाहतो की काही माणसं स्वतःचं दुःख विसरण्यासाठी म्हणून व्यसनांचा आधार घेतात. हा व्यसनांचा आधार घेता घेता ते इतके त्याच्या आहारी जातात की त्याच्यापासून लांब राहू शकत नाही. म्हणजे समजा एखाद्या माणसाला दुःख विसरण्यासाठी तो दारू प्यायला लागला, मग काय होतं, हळूहळू दारूचं व्यसन लागतं. आता याला आरंभी सुद्धा विषासारखंच म्हटलेलं आहे, कारण तो दारूसुद्धा कशासाठी पितोय तर आपलं दुःख विसरण्यासाठी. म्हणजे ते दारूचा तो उपभोग घेताना सुद्धा त्याच्या मनात कुठेतरी दुःखच आहे. आणि अर्थात तो जेव्हा त्या व्यसनाच्या आहारी जातो तेव्हा तर त्याची स्थिती पूर्ण वाईट होते. आर्थिक दृष्टीने तो कमकुवत होतो. कुटुंबातली, समाजातली लोक त्याला दूर करतात आपल्यापासनं, लोक त्याची निंदा नालस्ती करतात. आणि शिवाय शारीरिक सुद्धा अनेक आजार किंवा रोग होतात या व्यसनाच्या आहारी गेल्यावरती. म्हणजे सुरुवातीला सुद्धा विषच आहे आणि शेवट सुद्धा त्याचा विषासारखाच परिणाम करणार आहे. तर सगळ्यात निकृष्ट दर्जाचं असं हे तामस सुख म्हटलेलं आहे. मग आता आपण ठरवायचं आहे की आपल्याला कोणतं सुख नक्की हवं आहे. साधारणपणे सर्वसामान्य माणसं ही राजस सुखाच्या मागे लागलेली असतात. पण जर खरंच आपल्याला आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर मागेच लागायचं तर निदान या सात्विक सुखाच्या मागे तरी लागावं आपण. मग हे सात्विक सुख कसं आहे, शाश्वत सुख आहे. याला निर्विषय सुख किंवा आत्मसुख असं म्हटलेलं आहे. आणि मग हे सुख कुठे तर आपल्या अंतःकरणात आहे, आतमध्ये आहे, बंदिस्त आहे, आपल्याला पटकन दिसत नाही किंवा आपण त्याचा शोध घेण्याचा कधी प्रयत्नच केलेला नसतो. अनेक आवरण असतात. हे सुख जसं काही एका पेटीत बंद आहे आणि त्याच्यावर अनेक आवरणं घातलेली आहेत. जसं आरशावर जेव्हा धुळीचं आवरण बसतं तेव्हा आपल्याला आपलं प्रतिबिंब स्पष्ट दिसत नाही. मग आपण काय करतो, ती धूळ संपूर्ण पुसतो, आरसा स्वच्छ करतो आणि मग आपल्याला लख्ख असं आपलं प्रतिबिंब दिसतं. तसंच हे सुख जर पेटीतलं आतलं हवं असेल आपल्याला तर ही आवरणं दूर करायला पाहिजेत. ही आवरणं कसली आहे तर अनेक विकारांची आहेत. मग राग, द्वेष, लोभ, मत्सर, आसक्ती अशी अनेक आवरणं या सुखावर आहेत. ती आधी दूर करायला पाहिजेत. पण या गोष्टीची जाणीवच आपल्याला होत नाही, कारण आपण इतके बुडून गेलेलो असतो बाह्य जगात सुख शोधण्यामध्ये की ते आपल्याकडे आहे हे माहितीच नाही आपल्याला. एक गोष्ट आहे, एक अतिशय गरीब मनुष्य राहत असतो एका गावामध्ये आणि सतत पैशाची चिंता त्याला भेडसावत असते. त्याला सुखी व्हायचं असतं बाकीच्या माणसांसारखं आणि त्याच्या मनात हाच एक विचार असतो की मला जर सुख हवं असेल तर पैसा पाहिजे, धन पाहिजे, तरच मला आयुष्यात सुख मिळेल.
खूप विचार करतो, खूप प्रयत्न करतो, पण काही पैसा मिळत नाही. त्या गावात एक साधू महाराज आलेले असतात. अनेक लोक त्यांच्याकडे जात असतात, आपल्या शंका, आपले प्रश्न त्यांच्यापुढे मांडत असतात. ते साधू महाराजही त्यांना व्यवस्थित उपदेश करत असतात, त्यांचं शंका समाधान करत असतात. आणि हे ऐकल्यावर हा गरीब मनुष्य विचार करतो, आपणही जाऊयात साधू महाराजांकडे, बघू त्यांना सांगून काही उपयोग होतोय का. तोही जातो त्या साधू महाराजांकडे, नमस्कार करतो, त्यांना आपल्या मनातलं सगळं सांगतो की नक्की काय हवंय मला. तो म्हणतो मला सुखी व्हायचंय. ते साधू महाराज म्हणतात मग हो सुखी, तुझ्याच हातात आहे सुखी होणं. तो म्हणतो असं नाही, पण मला सुखी होण्यासाठी पैसा पाहिजे, धन पाहिजे, तरच मी सुखी होणार. ते म्हणतात तुला असं हवंय का, बरं ठीक आहे मग धन मिळव म्हणतात तू. तो म्हणतो मी खूप प्रयत्न केला पण नाही मिळत आहे कुठेच मला. तुम्ही मला सांगा, तुम्ही एवढे मोठे महान साधू महाराज आहात, तुम्हाला नक्की माहिती असेल की माझ्या नशिबात हे धन आहे का, आणि असलं तर कुठे असेल, कसं मिळेल मला, केव्हा मिळेल. ते साधू महाराज हसतात आणि डोळे मिटून घेतात थोड्या वेळ, डोळे उघडून म्हणतात आहे आहे, तुझ्या नशिबात भरपूर धन आहे म्हणतात. हा इतका आनंदित होतो, तो म्हणतो कुठे, मला तर मिळालं नाही कधी एवढ्या वर्षात. ते म्हणे अगदी तुझ्या जवळच आहे ते धन म्हणतात, शोध तू. तो म्हणे मग कुठे मिळेल, कसं मिळेल, केव्हा मिळेल. ते म्हणतात ते नाही मी सांगणार, पण अगदी तुझ्या जवळ आहे आणि तू प्रयत्न केलास तर तुला सहज मिळेल. आनंद होतो याला फार. घरी येतो आणि मग काय रात्रंदिवस तोच विचार की साधू महाराज म्हणले म्हणजे ही गोष्ट खरी असणार, मग कुठे तो पैसा मला का नाही मिळत आहे. विचार करता करता एके दिवशी एकदम पणा येते. मोठ्या वाड्यात राहत असतो, मोठं घर असतं त्याचं. तो पत्नीला म्हणतो घरात आपण तिघच राहतो, आपण दोघं, आपला एक मुलगा, एवढा मोठा वाडा काय करायचा आहे आपल्याला, आपण असं करू हे घर विकून टाकू आणि मग भरपूर पैसे आपल्याला मिळतील, चैनीत राहू आपण, सगळी सुख मिळतील आपल्याला. मग लगेच ताबडतोब निर्णय घेतो, काही दिवसात ते घर विकून टाकतो, बऱ्यापैकी पैसा हातात येतो त्याच्या, दुसरीकडे राहायला जातो आणि भराभर जे काही हवं असतं त्या वस्तू सगळ्या घेतो. रोजची चैन चालू असते, म्हणजे उधळतो तो सगळा मिळालेला पैसा उधळतो. मग काय होतं, परत आपलं सगळा पैसा संपतो हळूहळू. परत पहिले आपल्या जे गरीब परिस्थिती असते, दरिद्री अवस्था असते ती परत येते. परत दुःखी होतो, म्हणजे एवढा पैसा मिळून नाही काही सुख नाही. म्हणतो आता आपण परत एकदा साधू महाराजांकडे जाऊया आणि परत ते सांगतील की आणखीन काही कल्पना आहे का अशी पैसा मिळवण्याची. म्हणून साधू महाराजांकडे जायला निघतो. तो रस्ता त्याच्या घरावरनच जात असतो. घरावरनं जाताना खूप गर्दी जमलेली दिसते त्याला. कुतूहलाने तो थांबतो की अरे आपलंच घर होतं, काय चाललंय इथे एवढं, बघूया तरी. तर ज्यांनी ते घर विकत घेतलेलं असतं त्यांनी काही माणसं खणण्याच्या कामाला लावलेली असतात. अंगणात ती माणसं खणत असतात आणि खणत असताना एक भला मोठा सोन्याच्या नाण्यांनी भरलेला रांजण त्यांना सापडतो. ते पाहिल्यावर एकदम हा मटकन खालीच बसतो. म्हणजे एकदम त्याला हे मनात असं विजेसारखा हा विचार चमकतो की साधू महाराज म्हणले होते की हे धन संपत्ती तुझ्या अगदी जवळ आहे, आपल्याच अंगणात होती ती, पण आपण कधी अंगण खणावा असा प्रयत्न तर जाऊ दे, विचार सुद्धा केला नाही. नाहीतर आपण तेव्हाच केवढं श्रीमंत झालो असतो आणि आपलं घरही राहिलं असतं आपल्याजवळ. अशा या गरीब माणसासारखी आपल्या सगळ्यांची परिस्थिती असते की भरपूर हे शाश्वत सुख, आत्मिक सुख, निर्विषय सुख ज्याला म्हणतात की जे कायम टिकणार आहे, ते अगदी आपल्या अंतःकरणात आहे, आपल्या अगदी जवळ आहे, पण आपल्याला त्याची कल्पना नाही आहे किंवा आपण ते सुख शोधायचं कधी प्रयत्नच करत नाही. आणि मग हे सुख बाहेर शोधत बसतो आणि मग आपल्याला ते काही मिळत नाही. मग आता हे जे सुख आपल्याला मिळवायचंय किंवा ज्याच्यासाठी आपण आयुष्यभर प्रयत्न करतोय, तर ते नक्की मिळवण्यासाठी या दुःखाचा त्याग केला पाहिजे. दुःखाचा त्याग म्हणजे दुःखाची जी भावना आपल्या मनात सारखी असते सुख मिळत नाही म्हणून, तिचा जर आपण त्याग केला तर आपल्याला सुख मिळू शकतं.
मग ज्या गोष्टीचा त्याग करायचा आहे त्याची आधी कारणं आपल्याला कळली पाहिजेत, की आपण कशामुळे नक्की दुःखी होतो. त्या गोष्टी जर टाळता आल्या तर आपण सुखी होऊ. अगदी साधी गोष्ट आहे. मग याची कारणं मुख्य म्हणजे पात्रतेपेक्षा जास्त अपेक्षा आपण ठेवतो किंवा फाजील महत्वाकांक्षा बाळगतो. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला मिळवता येणं शक्य नाही आहे किंवा आपली तेवढी ॲबिलिटीच नाही आहे, आपली योग्यता नाही आहे किंवा लायकी नाही आहे, आणि तरीसुद्धा ती गोष्ट मला पाहिजे. मग ती कशी बरं आपल्याला मिळेल, आणि मग मिळत नाही म्हणून आपण दुःखी होतो. दुसरं त्याला एक महत्त्वाचं कारण म्हणजे नकारात्मक विचार. हे आपल्याच सुखासाठी खूप बाधक ठरतात. आता हे नकारात्मक विचार तरी येतात कुठनं आपल्या मनामध्ये, कारण या सगळ्यामध्ये भूमिका कोणाची महत्त्वाची आहे? आपल्या मनाची. कारण सुखदुःखाची निर्मितीच मुळी आपल्या मनात होत असते. मग हे नकारात्मक विचार म्हणजे काय, की भूतकाळात ज्या गोष्टी काही आपल्या मनाविरुद्ध घडल्या आहेत, ज्या काही प्रतिकूल परिस्थितीचा सामना आपल्याला करायला लागला आहे, भूतकाळात कधीतरी कितीतरी वर्षापूर्वी एखाद्या व्यक्तीने आपला अपमान केला आहे, अशा सगळ्या गोष्टी आपण वर्तमान काळात सारख्या आठवत बसतो आणि स्वतःच्याच मनाला दुःखी करून घेत असतो. म्हणजे अगदी गमतीचं उदाहरण सांगायचं तर आज अगदी 60 उलटलेल्या सुद्धा बायकांशी जर तुम्ही एक तासभर गप्पा मारल्या तर ते बाई माझ्या सासूने तेव्हा मला कसं काय त्रास दिला होता ते सांगते अगदी अगदी म्हणजे पटलं सगळ्यांना ही गोष्ट, की इतक्या वर्षापूर्वीची गोष्ट सुद्धा आपल्या मनातनं जात नाही. एखाद्या व्यक्तीविषयी जर आढळी बसली तर जात नाही. त्याच्यामुळे काय होतं, आपण आता वर्तमान काळातल्या आनंदाचे क्षण असतात ते सुद्धा नीट उपभोगू शकत नाही. हे झालं भूतकाळाविषयी. ते सोडलं तरी आत्ता आपण आनंदात आहोत ना, नाही राहू शकत. लगेच वाटतं अरे हा आनंद आता कायम राहील का, म्हातारपणी आपलं कसं काय होईल, मग आत्ता आहे तेवढा पैसा पुरेल का म्हातारपणापर्यंत, का नाही पुरणार, माझी मुलं बाळं माझ्याजवळ राहतील का लांब कुठे परदेशात जातील, लांब गेली तर मग म्हातारपणी माझं कोण करणार. आत्ता माझी तब्येत चांगली आहे, मी खूप ट्रिप करू शकतो, कुठेही जाऊ शकतो, मनासारखं वागू शकतो, पण म्हातारपणी माझी तब्येत तशी मला साथ देईल का, का काही आजारच होतील, मग मला दवाखान्यात टाकलं तर त्याचा खर्च कोण करेल, फार वेदना होतील का म्हातारपणी. म्हणजे या सगळ्या चिंता अगदी तरुणपणापासून आपल्या मनात येतात. त्याच्यामुळे एकीकडे भूतकाळ आणि एकीकडे भविष्यकाळ, सगळ्या चिंताच चिंता, आणि त्याच्यामुळे वर्तमान काळात जे सुख मिळतंय किंवा ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्यासुद्धा आपण विसरून जातो. त्याच्यापासून आनंद मानणं हे सुद्धा आपण पूर्णपणे विसरून जातो. अशी अनेक दुःखाची कारणं आहेत की जी आपणच आपल्यावर ओढवून घेतलेली आहेत. पण एका दृष्टीने जर पाहिलं तर हे जे दुःख आहे ते सुद्धा असायलाच पाहिजे आयुष्यात, कारण दुःखाशिवाय सुखाला किंमत नाही आहे. असं म्हणतात की दुःख म्हणजे सुखाच्या किमतीचं लेबल आहे. दुःख आहे म्हणून सुखाची चव आपल्याला कळते. जसं तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर जीभ भाजली की थोडंसं गोड कुणी दिलं तरी ते अगदी अमृतासारखं गोड लागतं. किंवा रात्र जेव्हा आपण रात्री आपल्याला काही दिसत नाही, आपल्याकडनं काही काम होऊ शकत नाही, तेव्हा दिवस उजाडला की आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळते कामं करायला. म्हणजे रात्र आहे म्हणून दिवसाचं महत्त्व आपल्याला कळतं. किंवा 10 गोष्टी मनाविरुद्ध घडल्या, मग एखादी गोष्ट मनासारखी घडली की आपल्याला आनंद मिळतो. विद्यार्थ्यांच्या बाबतीत पाहायचं तर वर्षभर अभ्यास असतो, परीक्षा असतात, आणि म्हणून ती एक जी मे महिन्याची सुट्टी महिनाभर त्यांना मिळते त्याचा पुरेपूर आनंद ती मुलं उपभोगतात. मग ते मागचा पुढचा विचार करत नाहीत, परीक्षेत मार्क काय मिळतील, आई वडील ओरडतील का. पण आपण मोठी माणसं तसा निर्भेळ आनंद कधी घेऊच शकत नाही. आपण लगेच पुढचा विचार करतो. आत्ता सुट्टी आहे पण सुट्टी संपल्यावर ऑफिसला जायला लागणार आहे आपल्याला, परत आपली कामं सुरू होणार आहेत. म्हणजे आहे त्याच्यात आपणच सुख मानू शकत नाही आणि म्हणतो की मला सुख मिळत नाही. मग समर्थांनी सांगितलंय की का तुम्ही दुःखी होता, तर त्यांनी दुःखाचं कारण असं सांगितलंय, मनात वांचिरे पूर्व संचित केले
तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. इथे हा जो संचित शब्द आहे, पूर्वसंचित, हा महत्वाचा आहे. संचिताचा संबंध अनेक मागच्या जन्मांशी आहे. आपल्याला माहिती आहे 84 लक्ष योनीमध्ये आपण जन्म घेत असतो आणि मग मनुष्य जन्म आपल्याला मिळतो. इथे पुनर्जन्माचा सिद्धांत आपल्याला आठवतो. आपण मागच्या अनेक जन्मात, प्रत्येक जन्मात काहीतरी बरं वाईट कर्म केलेलं असतं आणि त्याचं फळ आपण आत्ता सुद्धा भोगत असतो. म्हणजे संचित म्हणजे जसं काही एक प्रकारचं कर्ज आहे असं आपण म्हणू शकतो. मग प्रारब्ध हा दुसरा शब्द आहे. प्रारब्ध म्हणजे काय की या जन्माचं आधीचा जन्म, त्याच्यातही आपण काहीतरी बरी वाईट कर्म केलेली असतात, त्याचं फळ आपण आत्ता भोगत असतो. संचित म्हणजे जर कर्ज आहे तर प्रारब्ध म्हणजे या कर्जाचा हप्ता आहे असं आपल्याला म्हणता येईल. मग एक क्रियमाण म्हणजे काय, या जन्मात आपण जे बरं वाईट कर्म करतो ते. एक आपल्याला मोठी देणगी भगवंतांनी दिली आहे की मनुष्य योनीमध्ये, फक्त मनुष्य जन्मामध्ये हे क्रियमाण स्वातंत्र्य आहे किंवा कर्म स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे. आपल्याला सतसत विवेक बुद्धी मिळालेली आहे. इतर पशुपक्ष्यांच्या योनीमध्ये त्यांना ही बुद्धी नाही आहे किंवा कर्म स्वातंत्र्य नाही आहे. त्यांचा जन्म अशासाठी असतो की मागची केलेली जी काही कर्म आहेत त्याचे भोग भोगायचे, फक्त एवढंच त्यांच्या हातात असतं. पण आपल्या माणसांना मात्र हे स्वातंत्र्य आहे की या जन्मात मी, आता मागच्या जन्मात काय केलं असेल आपल्याला आठवत नाही. आपण काही वेळा म्हणतो ना की या जन्मात मी एवढं सगळं चांगला वागतो, कधी कुणाला त्रास देत नाही, कोणतेही वाईट कृत्य करत नाही, तरी मला का दुःख मिळतं, का सुख मिळत नाही. मग आपण म्हणतो संचित, प्रारब्धाचा खेळ, नशीब, दैव, अशी अनेक आपण नावं देतो. पण आपण एक करू शकतो की या जन्मात काहीतरी चांगली कर्म करू शकतो, पुण्याची काही कामं करू शकतो आणि या चांगल्या कर्मांचं फळ आपण मिळवू शकतो. आपल्याला चांगली कर्म करून भविष्याला आकार आपण नक्कीच देऊ शकतो किंवा सुखसुद्धा मिळवू शकतो प्रयत्नांनी. एवढं स्वातंत्र्य आपल्याला नक्कीच या जन्मात मिळालेलं आहे. आणखीन एक दुःखाचं कारण किंवा ज्यामुळे आपण दुःखी का होतं, तर थोडंसं काही जे मनाविरुद्ध घडतं, प्रतिकूल परिस्थिती येते, त्याचं खापर आपण दुसऱ्यावर फोडतो कायम. की या व्यक्तीमुळे असं झालं, ही व्यक्ती अमुक एक बोलली म्हणून माझ्या मनाला दुःख झालं, किंवा तिने असं काम केलं मग त्याचं फळ मला भोगायला लागतंय, असं आपण बरेच वेळा म्हणतो. म्हणजे माझी ही जी काही परिस्थिती आहे त्याची जबाबदारी आपण घेत नाही. चांगलं की मात्र म्हणतो हा मी माझ्या प्रयत्नाने हे मिळवलं बरं का. अहंकार विमूढात्मा करता हमिती मन्यते. इतका अहंकार असतो आपल्याला की चांगलं काही झालं की मी मिळवलं आणि दुःख वाईट काही आपल्या बाबतीत झालं की दुसऱ्यामुळे झालं. अगदीच एखाद वेळेला असं होतं की आपल्या मनालाही पटतं की दुसरं कुणी याला कारणीभूत नाहीये बरं का. मग आता हे खापर कुणावर फोडायचं, देव बिचारा बसलेला आहे. सगळं खापर आपण त्या देवावर फोडतो. काय देवा तू मला संकटात घालतोस, काय माझ्या वाट्याला सारखं दुःखच देतोस, मी तुझे इतकी रोज पूजा अर्चा करतो, नामस्मरण करतो, तरी तू मला सुख काही मिळून देत नाहीस, असं पक्षपातीपणा का करतो. इतकी देवाला आपण दूषणं देत असतो. आणि खरं तर आपल्याला माहिती की ईश्वर काही करत नसतात, ते फक्त सर्व साक्षी असतात. जे काही आपल्या वाट्याला वाईट भोगायला येतं किंवा दुःख येतं ते सगळ्याला कारण खरं म्हणजे आपण असतो. तर वर्तमानाचा स्वीकार करायला आपण शिकलो पाहिजे. स्वतःवर प्रत्येक गोष्टीची जबाबदारी स्वतःवर घ्यायला शिकलं पाहिजे. याच्यामध्ये एक प्रभू रामचंद्रांची गोष्ट आपल्याला चरित्रामध्ये दिसते की ज्यावेळेस त्यांना वनवासात जायला लागतं तर भरत तेव्हा तिथे नसतो. जेव्हा भरत परत येतो तेव्हा त्याला हे सगळं कळतं की कैकेयी मातेमुळे आपल्या भावाला वनवासात जायला लागलं. तो ठरवतो की आपल्या भावाला परत आणायचं आपण आणि त्याला राज्याच्या पदावर म्हणजे राजा बनवायचं. अतिशय प्रेम असतं त्याला आपल्या भावाबद्दल. म्हणून भरत प्रभू रामचंद्रांच्या भेटीला जातो आणि म्हणतो की मला माहिती आहे की हे सगळं कुणामुळे झालंय, तर आपल्या पित्यामुळे आणि माझ्या मातेमुळे हे सगळं झालेलं आहे. सगळं खापर म्हणजे भरत सुद्धा कुणावर फोडतो,
आपल्या आई वडिलांवर फोडतो. तेव्हा प्रभू रामचंद्र भरताची समजूत घालतात आणि तेव्हा त्याची समजूत घालताना ते म्हणतात, माय कैकेयीना दोषी नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चालतासे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आपल्याला त्या ग. दी. माडगुळकरांनी जी रामायणातली गीतं लिहिली आहेत त्याच्यामधलं त्या गीतामधले हे शब्द आहेत. म्हणजे प्रभू रामचंद्रांना खरं अशक्य असं काही नव्हतं, देवच होते ते, प्रत्यक्ष विष्णूचा अवतार होते. पण त्यांनी सुद्धा निमूटपणे जे काही वाट्याला दुःख आलं ते पचवलेलं आहे. आणि ते भरताला काय सांगतात की तातही दोषी नाहीत, दशरथ राजाची याच्यात काही चूक नाहीये, कैकेयी मातेची सुद्धा काही चूक नाहीये, पूर्वसंचिताचा खेळ आहे. म्हणजे मीच मागच्या जन्मी काहीतरी वाईट कर्म केलं असेल आणि त्याचं फळ मला आत्ता भोगायला लागतंय. म्हणजे देव सुद्धा बघा जे काही वाट्याला येईल ते निमूटपणे भोगत असत, त्याचं खापर त्यांनी कुणावरही फोडलेलं नाहीये. आपण मात्र सारखंच प्रत्येक गोष्टीला देवाला जबाबदार धरत असतो. आधुनिक विज्ञानात सुद्धा कार्यकारण परंपरा सांगितलेली आहे. आपण जे पेरतो तेच उगवतं. मग गहू पेरायचे आणि ज्वारीचं पीक मिळेल अशी अपेक्षा करणं चूक आहे. जसं दुःखाला आपण स्वतः जबाबदार असतो तसं सुखसुद्धा आपल्याच हातात असतं. मग आपण काय करायचं की दुःखाचं कारण शोधायचं. आपली काही त्याच्यामध्ये चूक झाली आहे का ते शोधायचं. चूक झाली असेल तर त्यापासून काहीतरी बोध घ्यायचा, शिकायचं आणि आयुष्यामध्ये पुढे जायचं आणि सुख मिळवण्याचा प्रयत्न करायचा. हे आपल्या हातात नक्कीच असतं. याच्यावरचा उपाय समर्थांनी चांगला सांगितलाय की देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा स्वरूपी भरावे. म्हणजे काय की शारीरिक पातळीवरचं दुःख मानसिक स्तरावर कधी येऊ द्यायचं नाही. म्हणजे काय करायचं, आता इथे त्यांनी म्हटलंय शारीरिक दुःख मानसिक स्तरावर आणायचं नाही. म्हणजे काय की जे काही पुढे आपल्याला दुःख भोगायला लागणार आहे, जे काही कष्ट भोगायला लागणार आहेत ते भोगण्याची शारीरिक आणि मानसिक तयारी आधीपासून ठेवायची, मनाला तसं प्रशिक्षण द्यायचं. हे कसं होतं तर पूर्वीचे आपले जे ऋषी मुनी होते ते एक प्रकारचे थोर मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी आश्रम व्यवस्था ठेवली होती पूर्वीच्या काळी. 4 आश्रम होते, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. मग याच्यामध्ये ब्रह्मचर्याश्रम हा फार महत्त्वाचा मानला गेलेला आहे. कारण मुलगा साधारण 5 ते 8 वर्षाचा झाला की त्याची मुंज करत असत आणि त्याला गुरुगृही पाठवत असत विद्याभ्यास करण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी, शिकण्यासाठी. असं का बरं करायचंय, स्वतःच्या घरी नाही ठेवायचं, गुरूंकडे जायचं शिकायला. गुरु कुठेतरी रानावनात राहत असायचे, छोटासा आश्रम असायचा आणि श्रीमंत असो गरीब असो तो मुलगा सगळ्यांना तिथे समान पातळीवर ते वागवायचे. तिथे त्यांना अनेक कष्टाची कामं करायला लागायची, गुरूंची सेवा करायला लागायची. त्याच्यानंतर गुरु पत्नीचं सुद्धा स्वयंपाकात सुद्धा मदत करायला लागायची. अगदी चुलीत घालण्यासाठी लाकडं वगैरे फोडण्यासारखी शारीरिक कष्टाची कामं करायला लागायची. पाणी भरून ठेवायला लागायचं, तिथलं जमीन सारवणं, झाडणं अशी सगळी कामं ती मुलं करायची. आणि तिथे श्रीमंत लाडावलेला असं काहीच म्हणजे लाड चालायचे नाहीत त्यांचे. बरं, एवढे कष्ट केल्यानंतर जेवायला सुद्धा अगदी सात्विक आहार असायचा. पानात जे पडेल ते खायला लागायचं. कुठलंही लाड नाही की मला ही भाजी नाही आवडत, मला साखर आंबा दे, आज मला श्रीखंडच खावंसं वाटतंय, असं काही चालायचं नाही. जे मिळेल पानात पडेल ते खायचं. त्याच्यामुळे व्हायचं काय की या बालवयातच त्यांच्या मनाला तशी सवय लागायची की काहीही मनाविरुद्ध घडलं तरी ते सहन करावं लागतं आपल्याला. आपल्याला गुरूंकडनं विद्या मिळवायची, त्याचं काहीतरी मोल आपल्याला द्यायला लागतो. कोणती गोष्ट फुकट मिळत नाही हे त्यांच्या मनावर बिंबवलं जायचं तेव्हा. किंवा त्यांची शारीरिक आणि मानसिक कष्टाची तयारी करून घेतली जायची. कारण पुढे गृहस्थाश्रम होता,
संसारात अनेक कष्ट हे काय लागतात, अनेक दुःख झेलायला लागतात. तशी ती त्यांची तयारी तिथे करून घेतली जायची. समर्थांनी आणखीन सांगितलंय, मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देह बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. इथे देहबुद्धी हा शब्द खूप महत्वाचा आहे. देहबुद्धी म्हणजे काय, तर देहाबद्दल, शरीराबद्दल आपल्याला जे ममत्व वाटतं ते आपल्या दुःखाला कारणीभूत असतं. कारण काय, आपण म्हणतो की हे शरीर म्हणजे मी आहे, माझी ओळख काय, तर हे शरीर म्हणजे माझी ओळख आहे, माझं खरं स्वरूप काय आहे, हे शरीर आहे, असं आपण अज्ञानाने म्हणत असतो. याच्यासाठी भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांख्य योग सांगितलेला आहे, 2रा अध्याय आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे याचं विस्ताराने वर्णन केलंय आणि समजावलंय हा विषय, की आपलं खरं स्वरूप हा देह किंवा हे शरीर नसून आत्मा हे आपलं खरं स्वरूप आहे. हा आत्मा म्हणजे काय, तर चैतन्य शक्ती, प्राणशक्ती, की जी चैतन्य शक्ती आपल्यामध्ये आहे त्यामुळे आपण जिवंत समजलं जातो. मृत्यूनंतर जेव्हा ही चैतन्य शक्ती किंवा प्राणशक्ती निघून जाते तेव्हा शरीर तिथे असतं, सगळी इंद्रिय असतात, डोकं असतं, हातपाय सगळं असतं, पण डोकं चालत नाही, हातपाय चालत नाहीत. कारण काय, ती प्राणशक्ती निघून गेलेली असते. त्यालाच आत्मा असं नाव आहे. हा आत्मा म्हणजे कोण आहे, तर प्रत्यक्ष परमात्म्याचा अंश आहे आणि सगळं सुखाचा ठेवा तिथे आहे. हा जो आपण आत्मा जीवात्मा जो म्हणतो, ते जे आपलं खरं सस्वरूप त्याला म्हटलेलं आहे, तिथे हा आनंद सगळा लपलेला आहे. पण आपल्याला ही गोष्ट माहितीच नाहीये की हा आत्मा म्हणजे परमात्म्याचा अंश आहे आणि प्रत्यक्ष जर देवाचा अंशच आपल्यामध्ये आहे, आपल्याच शरीरामध्ये आहे, तर केवढ्या मोठ्या सुखाचा ठेवा आपल्याजवळ आहे. पण आपण मात्र हे जे शरीर आहे, जे क्षणभंगूर आहे, की उत्पन्न झाले पण कितीतरी वर्षांनी का होईना, अगदी 100 वर्ष तुम्ही जगा, पण शेवटी मरण किंवा मृत्यू हे अटळ आहे. मग हे जे शरीर आपण क्षणाक्षणाला नाशाकडेच जात असतं. हे शरीर आपण वाढदिवस खूप जोरात साजरे करतो, पण खरं म्हणजे आयुष्यातलं तेवढी वर्ष संपलेली असतात आपली, पण तरी आपण त्याचं सुद्धा सेलिब्रेशन करत असतो. म्हणजे आपलं सगळं जे काही एकाग्रता असते ती सगळी आपल्या शरीराच्या बाबतीत असते. मनाची एकाग्रता साधून आपण देवाचं नाव कधी घेत नाही किंवा या खऱ्या सुखाचा शोधही कधी आपण घेत नाही. मग हे जे शाश्वत सुख म्हणतोय आपण, सारखं आत्मिक सुख म्हणतोय, सात्विक सुख म्हणतोय, ते नक्की आहे कुठे? आपल्या आत आहे आपल्याला कळलं, पण आत म्हणजे कुठे? अंतःकरणात आहे, ठीक आहे, मग आपल्याला लवकर सापडत का नाही? किंवा त्या सुखाकडे जायचं कसं आपण? त्याची काही दिशा आहे का? त्याचा काही ठराविक मार्ग आहे का? तर आहे, हा जो सुखाचा मार्ग आहे किंवा हे जे दिशा दाखवलेली आहे या सुखाकडे जायची, ती कोण आपल्याला दाखवू शकतं? तर संत मंडळी दाखवू शकतात. अनेक महापुरुष तत्ववेत्ते जे आहेत ते या बाबतीत आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. किंवा आपले सद्गुरू, प्रत्येकाचे कुणी ना कुणीतरी गुरु असतात आयुष्यात, ते आपल्याला या सुखाकडे जाण्याचा मार्ग दाखवतात. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून जर चालत आपण गेलो तर आपल्याला हे सुख अगदी निश्चित 100% मिळू शकतं. मग हे जे सुखी जीवन, ज्याला रहस्य म्हणू, किंवा हे जे कुलूप बंद आहे सुख, त्याची किल्ली नेमकी कशी शोधायची, तर त्याच्यासाठी संत मंडळींनी अनेक उपाय आपल्याला सांगितलेले आहेत. आपण ते उपाय एक एक करून पाहूया, त्याचा विचार करूया. त्यांनी पहिलं सांगितलंय म्हणजे जीवनावर प्रेम करा. आपल्याला माहिती आहे वामनराव पै, त्यांनी काय सांगितलंय, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपणच आपलं जीवन घडवू शकतो. मग जीवनावर प्रेम करायचं म्हणजे काय, की हा मनुष्य जन्म आपल्याला मिळाला आहे, हीच खूप मोठी देणगी किंवा भगवंतांचं वरदान आहे आपल्यावर. एवढ्या 84 लक्ष योनी फिरल्यानंतर अतिशय दुर्लभ असा हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे. मग सगळं या शरीराला सुख, आराम, चैन मिळावं म्हणून आपण प्रयत्न करणं बरोबर आहे का?
तर हे शरीर म्हणजे भगवंतांच्या पूजेसाठी मिळालेलं एक साधन आहे असा विचार आपण केला पाहिजे. मग जसं आपण रोजच्या देवपूजेसाठी लागणारी जे काही ताम्हण असेल, तबक असेल, भांड असेल, पळी असेल, रोजच्या रोज धुवून स्वच्छ करतो, कारण आपल्याला देवाच्या पूजेसाठी ते वापरायचं आहे. मग हे शरीर सुद्धा जर देवाच्या पूजेसाठी वापरायचं आहे तर ते अंतर्बाह्य स्वच्छ ठेवलं पाहिजे. म्हणजे ते शुचिता खूप महत्त्वाची आहे, अंतर्बाह्य शुद्धी महत्त्वाची आहे. आपण आंघोळ रोज करतो, शरीर स्वच्छ ठेवतो, तसंच मन सुद्धा स्वच्छ केलं पाहिजे. वाईट विचार, वाईट विकार मनातनं काढून ठेवले पाहिजे. जसं घर रोज झाडतो आपण, जळमटं काढतो महिन्यातनं एकदा का होईना, तसं वारंवार मनाची, अंतःकरणाची सुद्धा स्वच्छता करत गेली पाहिजे आपण. आणि चांगल्या विचारांनी हे मन भरत ठेवलं पाहिजे. आता असं आहे, जेव्हा एखादा पेला वाळूनी भरलाय समजा, आणि त्याच्यात तुम्हाला काहीतरी खाण्याचा पदार्थ भरायचा आहे, कुणीतरी आणलंय चांगलं खायला आणि म्हणलं घे तुझ्या ग्लासमध्ये, पण आपल्या ग्लासमध्ये जर वाळूच भरलेली आहे तर ते चांगला पदार्थ आपण कसं घेणार? जागाच नाही आहे त्याच्यात. मग आपण काय करू? ती वाळू आधी फेकून देऊ भरलेली, तो पेला चांगला स्वच्छ धुवू, आणि स्वच्छ झाल्यावर त्याच्यामध्ये त्या माणसांनी आणलेला खाद्यपदार्थ म्हणा, दूध म्हणा, जे काय असेल ते आपण घेऊ, आपल्याला पिता येईल ते दूध. तसं आपल्या मनात जर चांगले विचार भरायचे असतील तर आधी वाईट विचार फेकून द्यायला पाहिजे. मन आधी स्वच्छ केलं पाहिजे, शुद्ध केलं पाहिजे, तर त्याच्यात चांगले विचार भरण्यासाठी जागा आपल्याला मिळेल. मग हे सगळं करताना सुद्धा जेव्हा आपलं अंतःकरण शुद्ध होईल, स्वच्छ होईल, तेव्हा एक प्रकारचा हा आत्मिक आनंद, आत्मिक सुख आपल्याला नक्कीच मिळेल. ज्याच्यासाठी जीवनावर प्रेम करायचं म्हणजे काय, की जी काही परिस्थिती चांगली असो वाईट असो, काही आनंद मिळो काही दुःख वाट्याला येवो, भगवंतांचा प्रसाद किंवा त्यांची इच्छा म्हणून आनंदाने स्वीकारायचं. हेही दिवस पालटतील असा विश्वास मनात ठेवायचा भगवंतांच्या बद्दल आणि पुढे जायचं. त्याच्यानंतर त्यांनी दुसरा उपाय सांगितलाय की वर्तमानात जगा. मगाशी आपण हा मुद्दा केला की सारखं भूतकाळ उगाळत बसू नका, भविष्याची उगीच चिंता करू नका. शेवटी काय जे नशिबात आहे ते होणारच आहे, त्याची चिंता करून आहे तो क्षण तुम्ही घालवू नका, त्याचा आनंद घ्या. त्याच्यानंतर सांगितलं अपेक्षा ठेवू नका. हे अतिशय अवघड आहे ही गोष्ट. अपेक्षा तर इतक्या असतात आपल्याला सगळ्यांकडनं, म्हणजे अगदी सभोवताली घरात जी काही माणसं असतात प्रत्येकाकडनं अपेक्षा असतं, प्रत्येकाकडनं काहीतरी मागण्या असतात आपल्या. अगदी देवाकडे तर म्हणजे भरपूर मागणं असतात आपल्या. देव दिसला की हात जोडायचं आणि काहीतरी मागायचं हे म्हणजे अगदी आपल्या मनाला ती एक सवयच लागलेली असते. एक गोष्ट आहे की एका गावात एक श्रीमंत मनुष्य राहत असतो आणि लोकांनी आपलं सतत मान ठेवावा, आपल्याला समाजात चांगली प्रतिष्ठा मिळावी, लोकांनी उदो करावा, अशी एक सुप्त इच्छा त्याच्या मनात कायम असते. मग काय करावं तो विचार करतो. गावात अशी लहान लहान देवळं असतात. तो म्हणतो आपण एक मोठं मंदिर बांधू, चांगलं अगदी सुंदर, म्हणजे मग लोक आपला उदो करतील, आपल्याला मान देतील, आपलं नाव कायम त्यांच्या आठवणीत राहील. मग तो एक अतिशय सुंदर भव्य असं संगमरवरी मंदिर बांधतो, सुंदर एका मूर्तीची प्रतिष्ठापना करतो. अगदी तिथे दिव्यांचा झगमगाट, स्वच्छ सुंदर असं अगदी ते मंदिर तयार होतं. अनेक लोक अगदी आजूबाजूच्या गावातली सुद्धा ते मंदिर पाहण्यासाठी म्हणून तिथे यायला लागतात आणि त्याला जे हवं असतं ते मिळतं. समाजात लोक त्याला अगदी चांगलं म्हणत असतात. तो स्वतःही रोज त्या देवळात जात असतो, मंदिरामध्ये जात असतो दर्शनासाठी. काही दिवसांनी त्याला दिसतं की त्या पायऱ्यांजवळ आता मंदिराच्या एक भिकारी बसायला लागलेला आहे. त्याला दिसतं, त्याला इतका त्रास होतो त्या भिकाऱ्याला पाहून. त्याचे कपडे असे घाणेरडे फाटलेले आणि तो असं दीनवाणीपणे सगळ्यांकडे मागत असतो, भीक मागत असतो. त्याला ते दृश्य सहन होत नाही. म्हणजे तो म्हणतो मी एवढं सुंदर मंदिर बांधलंय आणि त्याच्यावर एखादा डाग असावा असा हा भिकारी तिथे बसतो पायऱ्यांवर. त्याला अगदी इतकी चीड येत असते, त्याच्याच्याने काही राहवत नाही. तो एकदा जातो त्या भिकाऱ्याच्याकडे आणि त्याला खूप वाईट साईट बोलतो. तो म्हणतो मी एवढं सुंदर भव्य मंदिर बांधलंय, तू बघत नाहीस का
केवढी श्रीमंत लोक या मंदिरात येतात दर्शनासाठी, आणि तू आपल्या इथे भीक मागत त्यांच्याकडे पैसा मागत तू उभा असतोस, तुला लाज वाटत नाही का, असं म्हणतो त्या भिकाऱ्याला. तो भिकारी बघतो त्याच्याकडे शांतपणे आणि तो म्हणतो, बरोबर आहे महाराज तुमचं म्हणणं, मी इथे भीक मागतो, अगदी बरोबर आहे, मी मान्य करतो, पण तुम्ही तरी आत जाऊन काय करता? मी जे बाहेर पायऱ्यांवर बसून करतो तेच तुम्ही आतमध्ये जाऊन करता. आणि त्या भिकाऱ्याकडनं हे ऐकल्यावर तो श्रीमंत माणूस एकदम गप्पच बसतो. म्हणजे त्याला आपली चूक कळते की खरोखर आपण मंदिर बांधलं, त्यात मूर्तीची प्रतिष्ठापना केली, आपण रोज दर्शनाला जातो, पण खरंच आपण फक्त दर्शनाला जातो का? तर नाही, काही ना काहीतरी मागायला जातो. किंवा हे मंदिर आपण एवढं बांधलं त्याच्यामागे सुद्धा आपला काही शुद्ध हेतू फार नव्हता, लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून आपण ते मंदिर बांधलं. म्हणजे असं आहे की देवाकडेही सतत, देवाकडनंही अपेक्षा, माणसांकडनंही अपेक्षा, आणि जिथे अपेक्षा आल्या तिथे अपेक्षाभंगाचं दुःखही आलं. म्हणजे परत दुःख आपल्या वाट्याला येण्याचं अपेक्षा हे सुद्धा एक कारण आहे. त्याच्यानंतर त्यांनी पुढचा एक उपाय सांगितला आहे, प्रतिकूलतेला सामोरं जायची मानसिक तयारी ठेवायला पाहिजे. आता ही जी मानसिक तयारी आहे त्याची सवय आपल्या मनाला आपण लावून घेतली पाहिजे. किंवा आत्ताच्या पिढीतली जी लहान मुलं आहेत त्यांना सुद्धा आपण आत्तापासून ही सवय लावली पाहिजे. आपण पाहतो की हल्लीच्या लहान मुलांना नाही हा शब्द ऐकायची सवय नाही आहे. वर्गामध्ये शिक्षक काही बोलले की त्यांना अपमान झाल्यासारखा वाटतो. घरात आजीने हातात मोबाईल दिला नाही किंवा टी व्हीचा रिमोट कुणी हातातनं काढून घेतला त्यांना आवडत नाही, लगेच ते आक्रस्ताळेपणा करतात. परीक्षेत मार्क कमी मिळाले, हवं ते यश मिळालं नाही, डिप्रेशनमध्ये जातात. अगदी 12-15 वर्षाची मुलंसुद्धा आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. हे कशामुळे? तर त्यांना प्रतिकूलतेचा सामना कधी करायलाच लागत नाही, मनाविरुद्ध कधी काही त्यांच्या घडतच नाही. ते म्हणले अमुक एक गोष्ट पाहिजे की आई वडील लगेच ती आणून देतात. या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना ही सवय लागत नाही आणि मग त्याच्यामुळे ते असं टोकाचं पाऊल उचलतात. तर मनाला जेव्हा तुम्ही प्रतिकूल परिस्थिती झेलायचं शिक्षण द्याल तेव्हा झालेल्या गोष्टीचं दुःख फारसं आपल्या मनाला वाटणार नाही. त्याच्यानंतर त्यांनी संत मंडळी काय सांगतात, कर्तव्यपूर्तीचा आनंद घ्या. स्वकर्तव्य, स्वधर्म गीतेत सांगितलेलं आहे. जेव्हा आपण आपलं स्वकर्तव्य करतो, आपल्यावर जी काही जबाबदारी आलेली आहे ती व्यवस्थित पार पाडतो, तेव्हा आपल्या मनाला एक प्रकारचं समाधान वाटतं, कृतकृत्यतेची भावना असते. म्हणजे आपण आता या वयात असं म्हणतो की मी संसार सगळा व्यवस्थित केला, माझी मुलं बाळं मार्गी लागली, आयुष्यामध्ये जी काही जबाबदारी होती ती मी आता व्यवस्थित पार पाडलेली आहे, आता मला समाधान आहे. ही जी भावना आहे ती मनाला खूप आनंद देणारी आणि सुख मिळवून देणारी असते. त्याच्यानंतर पुढचा उपाय त्यांनी सांगितला आहे, मन आणि इंद्रियांवर संयम ठेवा. जे आपण पाहिलं की पूर्वीच्या काळी लहान मुलांनाच याचं शिक्षण द्यायचे, गुरुगृही गेल्यानंतर आपोआप त्यांच्या मन आणि इंद्रियांवर संयम ठेवायला ती मुलं शिकायची आणि त्याचा उपयोग त्यांना पुढच्या आयुष्यात व्हायचा. तर संयम ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आपण इंद्रियांवर सहज संयम ठेवू शकतो, पण मनावर संयम ठेवणं सुद्धा जास्त महत्त्वाचं आहे. कारण मन कसं आहे, प्रमाथी बलवत दृढम, ते सगळ्या बुद्धीला आणि इंद्रियांना आपल्याबरोबर ओढून नेतं. मनावर संयम आला की इंद्रियांवर आपोआप संयम येतो. हे एक सुख मिळवण्याचीच किल्ली आहे. महत्त्वाचा उपाय पुढचा त्यांनी सांगितलाय की अंतर्नाद ऐका किंवा सत्सत विवेक बुद्धीची हाक ऐका. आपण पाहतो की आपली जी सत्सत विवेक बुद्धी आहे ती आपल्याला अचूक मार्गदर्शन करत असते, योग्यता सूचना देत असते. आपण कधी काही चुकत असलो तर आपण म्हणतो ना, आपलं अंतर्मन आपल्याला सांगत असतं की ही चुकीची गोष्ट तू करतोयस. पण एखाद वेळेला असं असतं की आपल्याला वाटणारं आकर्षण इतकं जबरदस्त असतं, एखाद्या गोष्टीचा मोह पडतो आपल्याला आणि आपण आपल्या या सत्सत विवेक बुद्धीकडे अजिबात लक्ष देत नाही. आणि मग नंतर जेव्हा त्याचं फळ आपल्याला भोगायला लागतं
तेव्हा आपण म्हणतो की माझं मन मला सांगत होतं, तेव्हा माझी विवेकबुद्धी सांगत होती की तू चुकतोयस, पण तेव्हा मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, तिचं ऐकलं नाही. तर हा अंतर्नाद ऐकायला शिकलं पाहिजे. आपली विवेकबुद्धी काय सांगतेय ते आपण ऐकलं आणि त्यानुसार वागलो तर बरीचशी आपल्या वाट्याला येणारी दुःख कमी होतील. त्याच्यानंतर पुढचा उपाय त्याने सांगितला, ध्यान धारणा करा. ध्यानामुळे काय होतं, मन एकाग्र व्हायला, स्थिर चित्त व्हायला मदत होते. पण या ध्यानधारणेमध्ये अडचणी बऱ्याच येतात आपल्याला. 2 मिनिटं जरी डोळे मिटून बसलं तरी अनेक विचार मनात येतात, मन काही एकाग्र वगैरे होत नाही. काम काय करायचंय पुढे, आज काय स्वयंपाक करायचंय, भाजी काय आणायची, अनेक विचार मनात येतात, ध्यान बिन काही जमत नाही. मग याच्यावर उपाय काय, तर तो सुद्धा म्हणजे ध्यान योग कसा साध्य करायचा, त्या अध्यायामध्ये ध्यानयोगामध्ये त्याच्यावरचा उपाय सांगितलाय की स्वस्थ बसा, डोळे मिटून घ्या आणि मनात विचार येत राहतील, पण त्या विचारांना बाजूला सारू नका किंवा त्या विचारांवर विचार करू नका. मनात विचार येऊ देत, जसे येतील तसे हळूहळू जातील. आणि जेव्हा त्या विचारांना कळेल की आपण आलो तरी कुणी आपल्याकडे लक्ष देत नाहीये, हळूहळू येण्याचं बंद होईल आणि मन एकाग्र व्हायला मदत होईल. आणि मन स्थिर झालं, मन एकाग्र झालं की मग सगळं सुखच सुख आहे. आपल्या आतल्या सुखाचा आपल्याला शोध लागतो त्या स्थितीमध्ये. क्षुल्लक गोष्टींनी विचलित होऊ नका. म्हणजे जेव्हा आपण आपल्या एखाद्या ध्येयावर मन एकाग्र करतो तेव्हा त्या मार्गात अनेक अडचणी येतात, अनेक संकट येतात, अनेक वाटेमध्ये आकर्षण वाटू शकतात इतर गोष्टींची, आणि मन आपलं ढळतं त्या ध्येयापासनं, च्युत होतं आणि मग त्या ध्येय गाठण्यामध्ये अडचण येते. मग ज्या माणसाला आपलं ध्येय गाठण्यामध्ये सुख आहे त्याला ते सुख मिळू शकत नाही. म्हणून मनाला तशी सवय लावायची की लहान सहान गोष्टी घडल्या विसरून जायचं, त्याच्यावर जास्त विचार करत बसायचं नाही, त्या गोष्टी टाळायच्या आणि पुढे जायचं. आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाचा उपाय त्यांनी सांगितलाय, ईश्वर चिंतन, भगवंतांचं नामस्मरण करायचं. मग सतत जपमाळ घेऊन बसायचं का, नाही आपल्यासारख्यांना शक्य. मग त्याच्यासाठी त्यांनी सांगितलंय की व्यवहारातली सगळी रोजची कामं करत राहायची, कोणतंच काम टाळायचं नाही. अगदी काही वैराग्य धारण करायचंय, भगवे कपडे घालायचे आणि रानामनात निघून जायचंय, काही आवश्यकता नाहीये. रोजची तुम्ही कामं करा, पण एकीकडे भगवंतांचं स्मरण मनामध्ये ठेवा. मग ते कसं करायचं, तर आपण जे काही रोजचं काम करतोय, अगदी साधं का असे ना, ते आपण भगवंतांच्या आज्ञेने करतोय किंवा त्यांच्या इच्छेने करतोय किंवा त्यांच्या प्रसन्नतेसाठी करतोय, अशी भावना मनात ठेवली की ते काम निश्चित आपल्याकडनं चांगलं होतं. जसं रोजचा स्वयंपाक करताना काही वेळेला चिडचिड होते, अगदी नको वाटतो तो स्वयंपाक, पण देवाचा नैवेद्य जेव्हा आपण करतो किंवा घरी काही पूजा आहे मग आपण जो स्वयंपाक करतो तो अगदी प्रसन्न मनाने करतो, कधीच त्याचं ओझं आपल्याला वाटत नाही. तसं प्रत्येक जे काही रोजचं काम आहे, आपली जबाबदारी पार पाडायची आहे, ती पार पाडताना हे भगवंतासाठी आपण करतोय एवढी एक भावना जरी मनात ठेवली तरी सुद्धा आपली कामं सगळी कशी होतील, पवित्र होतील. सगळी आपल्या हातनं घडणारी कर्मही अशी पवित्र होतील, शुद्ध होतील. मग अशी पवित्र कर्म करता करता आपलं अंतःकरण, मन सुद्धा कधी पवित्र होईल, ईश्वरमय होईल हे आपल्याला कळणार नाही. आणि त्या कामात सुद्धा आपल्याला एक प्रकारचं सुख घेता येईल किंवा आनंद घेता येईल. गीतेमध्ये म्हणलंय की मन प्रसन्न असलं की सगळ्या दुःखांचा नाश होतो. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. अंतःकरण प्रसन्न आहे, मन प्रसन्न आहे, हातनं चांगली कामं घडतात. त्याच्या उलट हातनं चांगली कामं घडली की मन प्रसन्न होतं. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आता हे जे सगळं आपण पाहिलं ते व्यक्तिगत सुख पाहिजे, ते कसं मिळवायचं हे पाहिलं. याला व्यष्टी असं म्हणतात. तसंच समष्टी सुद्धा आहे. व्यष्टी म्हणजे व्यक्तिगत सुख आणि समष्टी म्हणजे सामाजिक सुख. काही वेळेला समष्टी म्हणजे सामाजिक सुख, बाकीचा सगळा समाज सुखी करायचा असेल
तर आपल्या या व्यक्तिगत सुखाचा सुद्धा आपल्याला त्याग करायला लागतो, जो अनेक क्रांतिकारकांनी केला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून. अनेक समाजसेवक करत असतात. समाजसेवा करताना व्यक्तिगत सुखाचा त्यांना त्यागच करायला लागतो, खूप कष्ट भोगायला लागतात, पण त्या त्यागात सुद्धा त्यांना सुख मिळत असतं. तर व्यक्तिगत सुख आणि समाज सुख हे सुद्धा एकमेकांवर अवलंबून आहे. सगळा समाज सुखी झाला तर त्यातली प्रत्येक व्यक्ती सुखी होणार आहे, आणि प्रत्येक व्यक्ती सुखी असेल तर आपोआपच सगळा समाज सुखी होणार आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा हेच मागणं, सगळ्या विश्वाला सुखी ठेव असं पसायदानामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. तर तशीच प्रार्थना आपण सुद्धा करूया ईश्वरापाशी आणि थांबूया. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. नमस्कार आणि धन्यवाद.